महाराष्ट्राच्या जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेला अखेर मान्यता मिळाली असून शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार असल्याचं आता फायनल झालंय। पण मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने याबाबतचा शासन निर्णय सध्या घोषित होणार नाहीये। आचारसंहिता संपल्यानंतर याबाबतचा अध्यादेश सरकारकडून एक काढला जाईल आणि त्यानंतर या घोषणेची अंमलबजावणी होईल। मात्र सरकारच्या या निर्णयाचा अजूनही विरोधकांकडून हवं तसं स्वागत केलं गेलं नाहीये। विरोधक आणि काही शेतकरी हे अजून देखील सरकारच्या निर्णयावर नाराज असल्याचं म्हटलं जात असून त्यांची नाराजी काय आहे, का आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण अशी राजकीय घडामोडी आणि नवनवीन अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, महायुतीकडून लॉन्च करण्यात आलेली शेतकरी कर्जमाफीची योजना ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना या नावाने ओळखली जाणार आहे। या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे। तसेच नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 50,000 रुपयांपर्यंतचं अनुदान देखील देईल। पण पुन्हा तेच, हे सगळं लागू करण्यासाठी आता शेतकरी बांधवांना आचारसंहिता संपण्याची वाट पाहावी लागेल। पावसाळ्याच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असला तरी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे। द्यायची दानत नाही तर घोषणा करता कशाला, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली आहे। नेमकं ते काय म्हणाले पाहूया। महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीवेळी भारतीय जनता पार्टीच्या मंडळींनी सरसकट शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असं आश्वासन दिलं होतं आणि म्हणून शेतकऱ्यांनी त्यांना निवडून दिलं। आणि आता निवडणूक होऊन 1.5 वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं नाव घ्यायला सरकार तयार नाही। मध्यंतरीच्या काळात आम्ही शेतकऱ्यांनी प्रचंड मोठं आंदोलन केलं। आंदोलनासमोर सरकार झुकलं आणि सरकारने सांगितलं 30 जूनच्या आत आम्ही कर्जमाफी करू। आता पुन्हा त्यांनी विधानसभेच्या आचारसंहितेचा खोडा त्या कर्जमाफीमध्ये घातला। आता मला सांगा, विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे जर आता कर्जमाफी पुढे ढकलली तर आम्ही आता एनपीए मध्ये गेलो, आमचे खाते थकीत झाले, मग या वर्षीच्या पेरणीला आम्ही कर्ज आणायचं कुठून? आता पेरणीची प्रचंड मोठी अडचण शेतकऱ्यांची होणार आहे। तुमच्याकडून होत नव्हतं तर आश्वासन द्यायला नको होतं आणि मुळामध्ये यांची द्यायची दानतच नाही, लक्षात घ्या। याच्यामध्ये जाचक अटी घालायच्या, जाचक निकष घालायचे आणि कमीत कमी शेतकरी कसे कर्जमाफीमध्ये बसवता येतील हा याच्या पाठीमागचा सरकारचा छुपा अजेंडा आहे। द्यायची दानत नाही तर घोषणा करता कशाला? सरसकट कर्जमुक्ती आम्हाला पाहिजे। महाराष्ट्रातले सगळे शेतकरी सरसकट कर्जमुक्त झाले पाहिजे, ज्याच्यावर किती कर्ज असलं तरी, ही आमची मागणी आहे। आणि जर का तुम्ही खोडे घालत असाल, त्याच्यामध्ये जाचक अटी आणि शर्ती घालत असाल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवणार असाल आणि असे आचारसंहितेसारखे फालतू करण्यात येत असाल तर महाराष्ट्रातला शेतकरी खपून घेणार नाही। आम्ही सगळे शेतकरी आता एकत्र येऊ आणि प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये सरसकट कर्जमाफीसाठी उभं करू। शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील घोषित केलेल्या योजनेचे पैसे म्हणजे कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। नेमकं ते काय म्हणाले पाहूया। आपण जर आज सगळ्या शेतकरी बांधवांना विचाराल तर ते एकच सांगतात की जी कर्जमाफी त्यांच्यापर्यंत पोहोचली, कर्जमुक्ती कुठेही होर्डिंग बॅनर गाजावाजा न करता पण खात्यापर्यंत पोहोचली, बांधावर पोहोचली, ती दिलेली होती मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी 2020 साली। मला वाटतं त्याच्या आधीच्या घोषणा आणि त्याच्या नंतरच्या घोषणा ह्या सगळ्या पोकळ होत्या, आपल्याला माहिती होतं। अपेक्षा हीच आहे, आशा हीच आहे की ह्यावेळीची घोषणा ही खात्यापर्यंत पोहोचेल अशी आपण अपेक्षा करू नये। कुठेही जास्ती बॅनरबाजी, होर्डिंगबाजीची गरज नाहीये, कारण आपण पाहतोय खर्च कमी करायला सांगितलं, खर्च वाचवायला सांगतात एका बाजूला सरकार, दुसऱ्या बाजूला जर बॅनरबाजी करणं असेल तर काही अर्थ नाही। तर ही होती आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। आपल्याला माहिती आहे 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप प्रणित महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं मोठं आश्वासन दिलं होतं। त्यानंतर बच्चू कडू यांनी 2025 साली सरकारच्या विरोधात आंदोलन केलं, कारण ही योजना जी आहे त्याचं कुठेच एक सरकारकडून मेन्शन केलं गेलं नाही किंवा त्यावरती काम केलं गेलं नाही, त्यामुळे त्यांनी हे आंदोलन केलं। त्यांनी सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे असा त्यावेळी मुद्दा उचललेला। मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आणि सत्तेत आल्यानंतर जो फक्त 2 लाख रुपये माफ केल्याचा निर्णय झालाय त्याला घेऊन बच्चू कडू यांनी आता सरकारची तारीफ केली आहे। पण जे प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये देण्यात येणार आहे तो वाढवला पाहिजे असं त्यांचं कुठेतरी एक मत आहे। अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की आज कर्जमाफीचा निर्णय झाला, त्याबद्दल मी देवाभाऊचा आणि खास करून
अनाथांचे नाथ एकनाथ शिंदे साहेबांचा एक आभार व्यक्त करतो. जो जो कार्यकर्ता या लढाईत सहभागी झाला होता त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. कर्जमाफीची लढाई आम्ही जिंकली. फक्त प्रोत्साहनपर जो निधी 50,000 म्हणून देण्यात येतोय तो 1,00,000 करावा, यासाठी बच्चू कडूचा लढा कायम राहील असं त्यांनी म्हटलंय. पुढे ते म्हणतात, ही कर्जमाफी माझ्या शेतकऱ्याच्या खात्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यांचं आयुष्य बदलणारी ही कर्जमाफी असेल अशी आशा करतो. केवळ कर्जमाफी करून चालणार नाही तर हमी भावाची लढाई अजून बाकी आहे असं देखील कडू म्हणतायत. म्हणजे त्यांची एक लढाई अजून बाकी असल्याचा उल्लेख त्यांनी सत्तेत असून देखील केलेला आहे. व्हिडिओच्या शेवटी तेच, आता या संपूर्ण प्रकरणात कर्जमाफीची अंमलबजावणी आचारसंहितेमुळे एक अडलेली आहे. तसेच नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 50,000 रुपयांपर्यंतचं अनुदान देणार आहे. मात्र या निर्णयाला घेऊन सरकारचं कुणी कौतुक करताय तर विरोधक टीका करतायत. मात्र यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.